आपला फ्राईड राईस बघा किती मोकळा झाला आहे। पाहता क्षणी खाण्याची तीव्र इच्छा होत आहे। दिसायलाच एवढा भारी दिसतोय तेवढाच तो चवीला देखील भन्नाट झाला आहे। लहान मुलांपासून ते मोठ्या मंडळींपर्यंत सर्वांना शेजवान फ्राईड राईस हा खूप आवडतो। त्यामुळे बाहेरून विकत आणण्यापेक्षा आपण घरामध्ये जर अशा प्रकारे बनवून खाल्ला तर शरीरासाठी आणि आपल्यासाठी 10 पटीने जास्त चांगला आहे। नमस्कार, मी अपेक्षा आणि तुमच्या आरवीज किचनमध्ये खूप खूप स्वागत। आज मी तुम्हाला शेजवान फ्राईड राईसची रेसिपी करून दाखवणार आहे। चला तर मग इथे रेसिपीला सुरुवात करूया। इथे या वाटीच्या मापाने मी 3 वाटी जुना बासमती तांदूळ घेतला आहे। हे तांदूळ मी 4 ते 5 वेळा स्वच्छ धुवून अर्धा तास भिजत ठेवले। इथे आपल्याला मिरची आणि लसूणची पेस्ट तयार करून घ्यायची आहे। त्यासाठी मी 5 ते 6 लाल मिरच्या आणि 12 ते 15 लसूण पाकळ्या घेतल्या आहेत। आपल्याला भातासाठी पाणी गरम करून घ्यायचं आहे। पाण्याला छान उकळी आल्यावरच आपल्याला तांदूळ टाकायचे आहेत। पाण्यामध्ये आपल्याला 2 चमचे तेल आणि चवीपुरतं मीठ टाकूया। तांदूळ पाण्यामध्ये भिजायला ठेवल्यामुळे आपला भात छान मोकळा होतो। पाण्याला चांगली उकळी आली की आपण त्यामध्ये तांदूळ टाकूया। आपल्याला तांदूळ हे पाण्यामध्ये सांभाळून टाकायचे आहेत, नाहीतर उकळतं पाणी आपल्या हातावर उडेल। आपल्याला भात इथे 80% शिजवून घ्यायचा आहे। म्हणजे अशा प्रकारे एका भाताचे बोटाच्या चिमटीमध्ये पकडल्यावर 2 तुकडे झाले की लगेच आपल्याला गॅस बंद करून भातामधले पाणी काढून टाकायचे आहे। त्यानंतर आपल्याला हा भात लगेच थंड पाण्याने धुवून घ्यायचा आहे। ही खूप महत्त्वाची टिप आहे। इथे थंड पाणी भातावर ओतल्यामुळे भात शिजण्याची क्रिया मंदावते। त्यानंतर आपल्याला या भातावर 3 ते 4 चमचे तेल टाकून भाताला या तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। अशामुळे भात आपला मोकळा होईल, चिकट होणार नाही। आता गॅसवर मोठा टोप ठेवला आहे, त्यामध्ये मोठे 4 ते 5 चमचे तेल टाकूया। तेल गरम झाल्यावर आपल्याला सर्वप्रथम बारीक केलेला अद्रक लसूण टाकायचा आहे आणि आपल्याला मोठ्या गॅसच्या बर्नरवरच टोप ठेवायचा आहे, कारण चायनीज पदार्थ हे मोठ्या गॅसवरच बनवतात, त्यामुळे त्या पदार्थाला थोडा स्मोकी इफेक्ट चव छान येते। 1 मिनिटभर परतून घेऊयात। त्यानंतर लगेच आपल्याला उभा पातळ चिरलेला कांदा टाकायचा आहे। 2-3 मिनिटभर परतून झाल्यावर आता आपण या भाज्या घ्यायच्या आहेत। या अशा प्रकारे आपल्याला भाज्या चिरून घ्यायच्या आहेत। भाज्यांमध्ये मी इथे कोबी, फरसबी, गाजर आणि शिमला मिरची घेतली आहे। आता आपण सुरुवातीला गाजर आणि फरसबी टाकूया। 1-2 मिनिटं परतूया। आपल्याला मोठ्या गॅसवरच सर्व भाज्या परतायच्या आहेत। आता शिमला मिरची टाकून परतूया। आता लगेच कोबी टाकून परतून घेऊया। आपल्याला भाज्या या जास्त शिजवायच्या नाही आहेत, थोड्या कच्च्याच ठेवायच्या आहेत। आता आपण 1 छोटा चमचा मिरचीची पेस्ट टाकून परतूया। या जरी भाज्या आता कच्च्या असल्या तरी शेवटी आपला भात तयार होईपर्यंत या सर्व भाज्या शिजल्या जातील। 1 छोटा चमचा काळी मिरी पावडर टाकूया, याने भाताला छान चव येते। यामध्ये मी 1 मोठा चमचा आले लसूण पेस्ट पण टाकली होती, ते शूट झाले नाही। आले लसूण पेस्ट सुद्धा टाका, त्याच्याने खूप छान चव येते। हे सर्व छान मिक्स करून घेऊया। आता आपल्याला 1 चमचा रेड चिली सॉस, ग्रीन चिली सॉस अर्धा चमचा आणि 2 चमचे शेजवान सॉस आणि सोया सॉस आपल्याला इथे 3 ते 4 चमचे घ्यायचे आहे। यामधला मी अर्धा सॉस अगोदर टाकला आणि अर्धा राहिलेला सॉस मी नंतर टाकला। आता सॉसेस 1-2 मिनिटभर व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता आपण भात टाकूया आणि छान परतून व्यवस्थित मिक्स करून घेऊया। चमचा हा व्यवस्थित खालपर्यंत घालून भात वर खाली सर्व बाजूंनी व्यवस्थित परतायचा आहे। आता राहिलेला सोया सॉस आणि चवीपुरतं मीठ टाकून परतूया। वरून थोडासा पातीचा कांदा टाकूया आणि एकदा मिक्स करून घेऊया आणि गरमागरम फ्राईड राईस सर्व करून त्यावर थोडी कांद्याची पात टाकूया। तुम्हाला सुद्धा राईस खावंसं वाटतोय ना? नक्की बनवून पहा। आणि तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट्समध्ये मला नक्की सांगा। तसेच अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा, म्हणजे मी अशाच छान छान रेसिपी तुमच्यासाठी घेऊन येईन। धन्यवाद।